रोज संध्याकाळी मी तिच्यासोबत उसाच्या शेतात जायचो. गावाने आमच्याबद्दल वेगळंच समजलं. माझं नाव राहुल. आमचं छोटंसं गाव, भोवताली उसाची हिरवीगार शेतं आणि आयुष्य म्हणजे रोजच्या कष्टावर चालणारं. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे मीही ऊसतोडीच्या कामाला जायचो. पहाटे 4 वाजता उठायचं, कोयता हातात घ्यायचा आणि सूर्य उगवायच्या आधीच शेतात पोहोचायचं. त्या वर्षी आमच्या टोळीत एक नवीन मुलगी आली होती. तिचं नाव वैष्णवी. शांत स्वभाव, कमी बोलणारी आणि दिवसभर डोकं खाली घालून काम करणारी. सुरुवातीला आमच्यात फारसं बोलणं नव्हतं. पण एक दिवस काम करताना माझ्या हाताला कोयत्याची जखम झाली. सगळे आपापल्या कामात व्यस्त होते. फक्त वैष्णवीने धावत येऊन तिच्या ओढणीचा तुकडा फाडून माझ्या हाताला बांधला. त्या दिवसापासून आमची ओळख वाढली. दिवस जात होते आणि आम्ही कामात एकमेकांना मदत करू लागलो. उन्हात पाणी संपलं तर ती तिची बाटली पुढे करायची, मी तिचा उसाचा भारा उचलायला मदत करायचो. आमच्यात कोणतंही मोठं बोलणं नव्हतं, पण एक विश्वास तयार झाला होता. मात्र गावातल्या लोकांना हे वेगळंच दिसायला लागलं. दोघे कायम एकत्र दिसतात, काम संपल्यावरही कुठेतरी जातात, अशा कुजबुजीला सुरुवात झाली. माझे मित्रही चिडवत म्हणायचे, राहुल, आता लग्नाची तयारी कर. मी फक्त हसायचो, कारण खरं सत्य कोणालाच माहीत नव्हतं. रोज संध्याकाळी काम संपलं की वैष्णवी मला फक्त एवढंच म्हणायची, चल, उशीर होतोय. आम्ही दोघं उसाच्या दाट शेतातून आतल्या अरुंद वाटेने चालत जायचो. बाहेरून पाहणायाला वाटायचं की आम्ही कुणापासून लपून भेटतोय. काही जण तर मुद्दाम आमच्या मागे यायचे, पण शेत इतकं दाट होतं की त्यांना आम्ही दिसेनासे व्हायचो. गावात अफवा दिवसेंदिवस वाढत होती. लोकांनी स्वतःच्या मनाने गोष्टी तयार केल्या होत्या. एक दिवस तर चौकात माझ्याबद्दल आणि वैष्णवीबद्दल मोठ्याने चर्चा सुरू होती. मला राग आला, पण वैष्णवी शांत होती. ती फक्त एवढंच म्हणाली, लोकांचं काम बोलणं. आपण आपलं काम करू. तिच्या डोळ्यात मात्र एक वेगळंच दुःख दिसत होतं. मला अनेकदा वाटायचं, ती रोज मला तिथे का घेऊन जाते. पण मी कधी विचारलं नाही. तिच्यावरचा विश्वास माझ्यासाठी अफवांपेक्षा मोठा होता. गावातल्या काही तरुणांनी एक दिवस ठरवलं की आज या दोघांचं गुपित शोधायचंच. आम्ही नेहमीप्रमाणे काम संपवून निघालो आणि ते आमच्या मागे लपून आले. आम्ही उसाच्या शेतातून बाहेर पडलो, एका जुन्या मातीच्या पायवाटेने चालत राहिलो आणि शेवटी एका छोट्याशा झोपडीसमोर थांबलो. त्या तरुणांनी दुरून पाहिलं आणि काही क्षणात त्यांच्या चेहऱ्यावरचा संशय नाहीसा झाला. त्या झोपडीत वैष्णवीचे वडील अंथरुणाला खिळलेले होते. अनेक महिन्यांपासून ते आजारी होते. वैष्णवी दिवसभर ऊसतोड करून मिळालेल्या पैशांत त्यांची औषधं घ्यायची. ती एकटीला जड पिशव्या उचलता येत नव्हत्या, म्हणून मी रोज तिच्यासोबत जायचो. मी तिच्या वडिलांना औषधं द्यायचो, पाणी भरायचो आणि झोपडीची छोटी मोठी कामं करून मगच घरी निघायचो. आम्ही लपून भेटत नव्हतो. आम्ही एका वडिलांची सेवा करत होतो. हे दृश्य पाहून आमच्या मागे आलेले लोक निःशब्द झाले. दुसऱ्या दिवशी गावभर नवी चर्चा होती. पण यावेळी अफवा नव्हती, तर सत्य होतं. अनेकांना स्वतःच्या विचारांची लाज वाटत होती. ज्यांनी आमच्यावर बोट दाखवलं होतं, तेच आता मदतीसाठी पुढे येऊ लागले. काही महिन्यांनी वैष्णवीच्या वडिलांची तब्येत सुधारू लागली. त्यांनी माझा हात हातात घेतला आणि म्हणाले, बाळा, लोकांनी काहीही म्हटलं, पण तू माझ्यासाठी मुलासारखा उभा राहिलास. त्या एका वाक्याने माझे डोळे भरून आले. काळ पुढे सरकला. आमच्या दोन्ही कुटुंबांनी एकमेकांशी बोलून आमच्या लग्नाला होकार दिला. गावात पुन्हा एकदा आमची चर्चा झाली. पण यावेळी लोकांच्या चेहऱ्यावर हसू होतं.
ज्यांना कधी आमच्या नात्यात चुकीचं दिसलं होतं त्यांनाच आता समजलं होतं की कधी कधी आपण पाहतो ते सत्य नसतं. संशय डोळ्यात असतो, सत्य मात्र माणसाच्या कृतीत दडलं असतं. त्या दिवसानंतर मला एक गोष्ट कायमची लक्षात राहिली. लोक कथा तयार करायला खूप लवकर करतात, पण सत्य जाणून घ्यायला फार कमी जण थांबतात. आमची कथा प्रेमाची होती, पण त्याहून मोठी होती विश्वासाची. कारण खरं प्रेम कधीच लपून चुकीचं वागत नाही, ते योग्य वेळ येईपर्यंत शांतपणे माणुसकी जपत राहतं. त्या दिवसानंतर गावात आमच्याबद्दलच्या अफवा पूर्णपणे थांबल्या. ज्या लोकांनी आमच्यावर संशय घेतला होता तेच आता आमच्या कामाचं कौतुक करू लागले. पण आयुष्य इतकं सोपं नव्हतं. वैष्णवीच्या वडिलांची तब्येत थोडी सुधारली होती, तरी त्यांना अजून उपचारांची गरज होती. त्यामुळे दुसऱ्याच दिवशी आम्ही पुन्हा पहाटे ऊसतोडीला निघालो. कोयत्याचा आवाज, उसाच्या पानांची सळसळ आणि सकाळचं धुकं, सगळं पूर्वीसारखंच होतं. पण आता आमच्यात एक वेगळाच विश्वास निर्माण झाला होता. त्या दिवशी काम करत असताना वैष्णवीने अचानक विचारलं, राहुल, जर त्या दिवशी तू माझ्यासोबत आला नसतास तर कदाचित मी हे सगळं एकटी करू शकले नसते. तिच्या आवाजात कृतज्ञता होती. मी फक्त हसून म्हणालो, काही नाती रक्ताची नसतात, पण संकटात तीच सर्वात जवळ उभी राहतात. ती काही क्षण माझ्याकडे पाहत राहिली. तिच्या डोळ्यात शब्दांपेक्षा जास्त भावना होत्या. दिवसागणिक आमचं काम वाढत होतं. दुपारच्या उन्हात आम्ही एका झाडाखाली बसून डबा खायचो. ती तिच्या डब्यातली भाकरी माझ्या ताटात ठेवायची आणि मी माझ्या डब्यातली भाजी तिच्यासमोर सरकवायचो. दुरून पाहणाऱ्याला ते प्रेम दिसायचं, पण आमच्यासाठी तो एकमेकांच्या कष्टांची काळजी घेण्याचा साधा स्वभाव होता. तरीही माझ्या मनात तिच्याबद्दलचं प्रेम आता शांतपणे रुजत होतं. एक संध्याकाळी काम संपल्यावर ती मला उसाच्या शेताच्या शेवटच्या बांधावर घेऊन गेली. मावळता सूर्य, मंद वारा आणि समोर पसरलेली हिरवीगार शेती. ती म्हणाली, लोकांनी आपल्याबद्दल जे काही बोललं त्याचा तुला राग नाही आला? मी हसत म्हणालो, राग आला होता. पण सत्याला कधीच ओरडून स्वतःला सिद्ध करावं लागत नाही. हे ऐकून तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती हळूच म्हणाली, राहुल, मला वाटतं माझ्या आयुष्यात तू उशिरा नाही, अगदी योग्य वेळी आलास. माझं हृदय जोरात धडधडू लागलं. मी तिचा हात धरला नाही, कोणतीही घाई केली नाही. फक्त एवढंच म्हणालो, जे नातं आयुष्यभर टिकवायचं असतं त्याला घाईची गरज नसते. काही दिवसांनी वैष्णवीच्या वडिलांनी मला घरी बोलावलं. त्यांनी जुन्या लाकडी पेटीतून एक छोटंसं डब्ब बाहेर काढलं. त्यात तिच्या आईची जुनी अंगठी होती. त्यांनी ती माझ्या हातात ठेवत शांतपणे सांगितलं, ही अंगठी मी माझ्या बायकोला लग्नात दिली होती. आज ती मी तुला देतोय. योग्य वेळ आली की माझ्या मुलीच्या हातात तूच घाल. त्या क्षणी माझे डोळे पाणावले. आयुष्यात पहिल्यांदाच मला वाटलं की माणुसकीवर ठेवलेला विश्वास कधीच वाया जात नाही. काही महिन्यांनी वैष्णवीच्या वडिलांची प्रकृती आणखी सुधारली. दोन्ही कुटुंब एकत्र बसली आणि आमच्या लग्नाचा निर्णय झाला. लग्नाच्या दिवशी गावातले तेच लोक उपस्थित होते, ज्यांनी कधीकाळी आमच्यावर संशय घेतला होता. पण त्या दिवशी त्यांच्या चेहऱ्यावर लाज नव्हती, तर आनंद होता. वैष्णवीने माझ्याकडे पाहून हलकंसं हसू दिलं. मला त्या उसाच्या शेतातला पहिला दिवस आठवला, ज्या दिवशी एका छोट्याशा जखमेवर तिने ओढणीचा तुकडा बांधला होता. त्या छोट्याशा मदतीतून सुरू झालेला प्रवास आज आयुष्यभराच्या सोबतीपर्यंत पोहोचला होता. आजही जेव्हा मी उसाच्या शेतातून जातो तेव्हा त्या पायवाटेकडे नकळत नजर जाते. कारण तिथे आम्ही प्रेम लपवलं नव्हतं. तिथे आम्ही माणुसकी जपली होती. आणि कदाचित म्हणूनच देवाने त्या नात्याला प्रेमाचं सुंदर रूप दिलं.